25 जून 2026 द वे बॅक हा अमेरिकन सिनेमा पाहिला. चांगला आहे. थोडक्यात स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 47च्याही आधी अमेरिकेत किंवा हिटलरच्या राज्यामध्ये कसं कैद्यांना ट्रीट केलं जात होतं, कसं त्यांना टॉर्चर केलं जात होतं आणि त्याच्यातनं मग कसे काही काही कैदी, बाकी तर तिथेच आपलं जीवन संपवायचे, किंवा काही कैदी कसे सटकण्यामध्ये किंवा परत येण्यामध्ये सक्सेसफुल झाले, त्याची स्टोरी आहे. तर असाच एक सोल्जर असतो. ॲक्च्युली त्याची काहीच चूक नसते, पण उगीचच त्याला पकडून आणि तू कम्युनिस्टच्या अगेन्स्ट बोलतो, तू जासूसी केली आहे, असा त्याच्यावर ठपका ठेवतात. तो म्हणतो मी असं काहीही केलं नाहीये, तुम्ही का मला पकडलंय उगीच वगैरे असं. पण ते त्याच्या बायकोला पकडून तिला टॉर्चर करतात आणि तिला म्हणतात की तू जर असं लिहून नाही दिलं किंवा सांगितलं नाही तर आम्ही तुला त्रास देऊ, काय जे पण म्हटलं असतं. तर तिने लिहून दिलं असतं की हो माझा नवरा जासूस आहे आणि तो कम्युनिस्टला मानत नाही वगैरे वगैरे. तर ही अशी 41 वगैरेच्या दरम्यानची गोष्ट. आणि मग त्याच्यामुळे त्याला जेल होते. तर जसं इतर कैद्यांना जेलमध्ये पाठवायचे, त्यांना जेल म्हणजे अशी आतमध्ये जेलच्या आत नाही, सायबेरियामध्ये ओपन मध्ये त्यांना ठेवायचे. पण इतकी थंडी आहे म्हणजे माणसं तिथेच मरून जातील अशी कंडिशन. त्यांना इतकी कामं करायला लावायची आणि खायला प्यायला पण नाही, न्यूट्रिशियस गोष्टी नाही, काही पण कसंही घाणेरडं द्यायचे. त्याच्यामुळे काही आजारी पडून, काही माल न्यूट्रिशननी, काही थंडीमुळे असे मरायचे. तर मग हा म्हणतो की मी जर काहीच केलं नाही आणि मी का म्हणून अशी जिंदगी जगायची. तर त्याच्यासारखेच असे 2-3 त्याला असे भेटतात बोलता बोलता. पण ते म्हणतात, त्यातला एक म्हातारा म्हणतो की तू इथे कोणाशी तसं बोलू नको, इथे कोणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे. सगळे तुला म्हणतील हो हो आम्ही तुला पळून जाण्यात मदत करतो आणि मग तेच सांगतील असं. थोडे दिवस ते लोक आढावा घेतात कोण कोण. तर असे 7-8 जण तयार असतात जायला. त्यातले 1-2 खरंच हे असतात, म्हणजे ज्यांनी खून मारामारी वगैरे अशी केलेली असते. त्याच्याकडे मग चाकू वगैरे असतो, खंजर असतो. पण ते लोक सगळे तयार होतात. आणि जायचं कसं, कारण त्यांच्याकडे कुत्रे असतात आणि म्हणजे वॉच खूप असतो, म्हणजे तुम्ही तसे नाही मेले तर शेवटी गोळीनी मारणार असं असतं. तर मग हे लोक म्हणतात आपण लाईट्स ऑफ करायचे, अंधार झाला रात्री की काही त्यांना दिसणार नाही आणि मग आपल्याला पळायला आपण मदत करू. तर ते लोक सगळं लाईट्स आणि जनरेटर वगैरे सगळं नादुरुस्त करून वळ काढतात. तरी अर्ध्याच जंगलात पोचले असतात. त्या लोकांना कळतच, पण तेच ऑन करण्यामध्ये आणि कुत्रे सोडण्यात बराच वेळ जातो. म्हणजे थोडक्यात ते त्यांना पकडू शकत नाही. मग हळूहळू हळूहळू हे लोक पुढे 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 जात राहतात. तर जाता जाताच मग काही जण जास्त चालू नाही शकत म्हणून, काही थंडीमुळे असं म्हणजे 1-2 जणांचा मृत्यू होतो. मग ते त्यांना तिथेच पुरतात वगैरे आणि पुढे चालायला सुरुवात होते त्यांची. मग खायचं पण काय थोड्या दिवसांचंच घेतलं असतं त्यांनी, आणि त्यांनी आधी सगळं नकाशा वगैरे त्यांना बैकल लेकला जायचं असतं आणि ती ट्रान्स सायबेरियन रेल्वे तिथपर्यंत त्यांना पोचायचं असतं. तर त्यांनी बघितलं असतं तो 1000 किलोमीटरचा अंतर असतं. तर ते पायी चालायचं म्हणजे 7-8 आठवडे आपल्याला लागतील असे त्यांनी म्हणजे कॅल्क्युलेट केलं असतं. मग यांच्याकडे हार्डली एखाद दुसऱ्याच आठवड्याचं यांनी जेवणाचं असतं. मग ते कसं तरी पुरवत मग रस्त्यात जे मिळेल, पाणी नाही अमुक नाही, मग कसं कसं करत राहतात आणि शेवटी पोचतात त्या बैकल लेकच्या इथे, ट्रान्स सायबेरियन रेल्वेच्या इथे. मग तिथे भरपूर आंघोळ करून, कपडे धुवून, फिश वगैरेचं हे करून मग जरा जेवण मिळते. असंच मध्ये मग एका ठिकाणी त्यांना असं मेलेलं जनावर असं कोल्हे त्याच्यावर तुटून पडलेले असतात. हे लोक त्याला कोल्ह्याला हुसकवून ते सगळं खातात, बघवत नाही करत. पण मग असा त्यांचा प्रवास चालू राहतो. आता तिकडे पोचल्यावर मग काही जण म्हणतात की आता कसं जायचं पुढे, आता आपण जरी आपण इथनं गेलो तरी आपल्याला ते पकडणारच. मग ते म्हणतात आपण अजून पुढे जाऊ आणि बघूया काय.
तर ते तिथे परत त्यांचं कम्युनिस्टचं राज्य म्हणजे हिटलरचं राज्य असतंच. मग ते म्हणे आता आपण इथून लपत-छिपत तिबेटला जायचं. चीन, तिबेट आणि इंडिया. आणि मग तिथून इंडियाला गेलो की मग तिथून आपल्याला भरपूर मार्ग आहेत जायला. असं त्यांचं मग ठरतं. मग वाटेत वाळवंटात पाणी नाही. मग त्यांना मोरा म्हणजे हे दिसतं, उगीचच पाणी असल्यासारखं, पण ते जातात तर तिथे विहीर मिळते त्यांना लकीली. मग ते पाणी भरून घेतात त्यांच्या भांड्यांमध्ये. पण तिथे पण पायाला त्यांच्या सूज येते, चालणं कठीण होऊन जातं, सनबर्न वगैरे सगळे प्रकार होत राहतात. म्हणजे असं करत 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 शेवटी 3 का 4च राहतात. मग असं करत 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 ते शेवटी तिबेटला पोचतात. मग तिबेटचे लोक त्यांना भरपूर मदत करतात आणि मग तिथून ते इंडियाला पोचतात. मग इंडियामध्ये तर काही त्यांना पासपोर्ट काही नाही, सगळे अरे वा 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 इतके चालत आले म्हणून कौतुक 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 होते. आणि मग तो तिथून मग बाकीच्यांचं एवढं कोण कुठे गेलो कोण कुठे गेलो नाही, पण हा त्याला सारखं आपलं घर बायको हेच दिसत असते. तर मग तो युरोप आणि इतक्या कंट्रीज करत 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 शेवटी पोचतो आपल्या घरी. तो 89 मध्ये, म्हणजे 41 मध्ये त्याला सजा झालेली असते, 41 to 89. आणि मग 89 मध्ये पोचला, त्याची बायको घरात, ती पण म्हातारी हा पण म्हातारा, पण तो जो आनंद त्यांना मिळतो द वे बॅक तर तो म्हणजे जसं त्यांनी ठरवलं असतं की मी परत जाईनच काही झालं तरी, तसंच तो आपल्या घरी परत येतो आणि तो म्हणतो विदाऊट मी काही चूक केली नाहीये तरी. आणि मग तो परत छान आहे, सुंदर.